ओरिगामीची फुले या कथेमध्ये विदर्भातील बोलीभाषा, तर पाणकळा आणि खाजा ही संपूर्ण कथा बोलीभाषेत आहे. तर तुम्ही भाषा निवड कशी करता याविषयी काय सांगाल? भाषा निवड किंवा बोलीभाषेची निवड करण्याआधी त्या कथेचा आशय जेव्हा माझ्या मनात येतो, की आपल्याला ह्या विषयावर कथा लिहायची, तेव्हा त्या कथेची पार्श्वभूमी काय आहे आणि ती कथा त्या कथेची थीम पार्श्वभूमी म्हणजे थीम काय आहे, हे बघून मग मी भाषेची निवड करते. काही महानगरीय बोलीतल्या पण मी कथा लिहिलेल्या आहेत, ज्या कॉस्मोपॉलिटन भाषेत आपण बोलतो. मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा इतर कन्नड, तमिळ वगैरे मिक्स करून आपण बोलतो. अशा भाषेत पण मी काही कथा त्या थीमनुसार लिहिलेल्या आहेत. त्यामुळे कथेचा आशय जसा असेल आणि जशी रिक्वायरमेंट असेल, त्याप्रमाणे मग मी भाषा निवडते. मग पानकळा आणि खाजा ह्या कथा संपूर्णपणे बोलीभाषेत लिहाव्या अशा का वाटलं तुम्हाला? ऍक्च्युली त्या कथा जिथे घडलेल्या आहेत, ज्या भागामध्ये त्या कथेचं बीज मला सापडलं, त्या भागातली बोलीभाषा मला घ्यावीशी वाटली, ज्याच्यामुळं कथेला एक छान क्रिस्प मिळतो, छान कथेचा अ, आशय म्हण किंवा कथेचा जे कथानक आहे, जी स्टोरी आहे, ती खरी वाटते. त्या भागामध्ये घडल्यासारखी वाटते. त्याच्यामध्ये थोडंसं त्यात काही खऱ्या घटना असतात. त्या खऱ्या घटना सुद्धा त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं विषयी घेतल्या जातात. म्हणून मी पाणकळा घेताना, पाणकळा ही जी कथा घडलेली आहे ती पश्चिम महाराष्ट्रातली कथा आहे. म्हणजे सातारा, सांगली, माण किंवा जत ह्या दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागातली ती कथा घेतलेली आहे. आणि तिथे काही वर्षांपूर्वीच खरोखरच म्हणजे असं बेडकाशी लग्न लावून देणं किंवा गाढवाचं एकमेकांशी लग्न लावणं किंवा कोल्हे कोळीचा आवाज ऐकायला जाणं मुद्दाम जंगलामध्ये, अशा प्रकारच्या प्रथा होतात की जेणेकरून ह्या प्रथा जर आपण फॉलो केल्या तर पाऊस पडेल, अशासाठी म्हणून तिथं खरोखर गोष्टी केल्या जात होत्या. आणि त्या मी बघितलेल्या आहेत, स्वतः अनुभवलेल्या आहेत त्या गावामध्ये. म्हणून त्याचं बीज घेऊन कथेविषयी वाटली आणि त्याला सत्यतेची जोड मिळावी यासाठी मी बोलीभाषेत लिहिल्या कथा. खाज्याची कथा सुद्धा तशीच आहे. बाबांनी सगळं औरंगाबाद मध्ये गेलं. मध्ये लमाणी समाजाचे किंवा कोल्ही समाजाचे लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. तिथे गावाच्या बाहेर बऱ्याचदा लमाण्याचा तांडा नावाचा भाग असतो, जिथे लमाणी वस्ती असते आणि ते सगळे लोक तिथे तात्पुरते तंबू किंवा अशी तात्पुरती कामत्यांची घरं वगैरे बांधून राहतात. आणि त्यांची ती जी खाज्यामध्ये मी घेतलेली भाषा आहे, ती त्यांची तशी भाषा आहे. आणि ते सीझन वाईज येतात. जेव्हा शेतीमध्ये खळं तयार करून धान्य सगळं पूर्ण त्याचं झोडपणी वगैरे करून पोतं भरली जातात धान्याची, त्यावेळेला हे लमाणी लोक गावात येतात आणि दरवर्षी ते त्याच सीझन मध्ये येतात. 15 दिवस गावामध्ये राहतात. सगळ्या गावकऱ्यांकडनं, शेतकऱ्यांकडनं धान्य गोळा करतात आणि पुढच्या गावाला जातात. असं ते गावोगावी फिरत खऱ्याच्या किंवा त्या सुगीच्या सीझननुसार ते लहान लोक गावातून राहतात, तांड्यावर राहतात. आणि त्यांची जी भाषा आहे, त्यांचं जे काही रोजचं रुटीन आहे, ते त्या खाज्या कथेमध्ये मला मांडायचं होतं. आणि त्या छोट्या मुलांना किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद असतो त्यांचा, तेही मला त्यात मांडायचं होतं. म्हणून मी ते बोलीभाषेमुळं आपण जास्तीत जास्त त्या लोकांशी रिलेट करतो, म्हणून बोलीभाषेत कथा लिहिली मी. तुम्ही आता उल्लेख करताना अंधश्रद्धेचा उल्लेख केला, जो पानकळामध्ये तुम्ही एक अंधश्रद्धा सांगितलेली आहे. तर त्याबद्दल आम्हाला पूर्ण हो. ऐकायला. साधारण 80चं दशक संपेपर्यंत म्हणजे 1990 सालापर्यंत जेव्हा पाऊस उशिरा पडायचा किंवा पाऊस पडायचाच नाही 2-2 महिने पावसाळ्याचे, तेव्हा आजूबाजूच्या म्हणजे माझं माहेर कोल्हापूरचं असल्यामुळे माझं बालपण सगळं कोल्हापूरमध्ये गेलं. आणि त्या आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रातला जो मी मगाशी सांगितला तो प्रदेश म्हणा, सातारा, सांगली या भागामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी होतं. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी म्हणून तिथं वेगवेगळे उपाय केले जायचे.
आणि हे जे मी सांगितले की हिचं लग्न लावून देणं किंवा एखाद्या छोट्या मुलीचं बेडका बरोबर लग्न लावणं, ह्या प्रथा त्या गावांमध्ये खरोखर केल्या जात होत्या. आणि त्यातली गाढवाशी लग्न लावणी ही प्रथा तर मी स्वतः बघितलेली पण आहे. त्यामुळे मला त्याच्यावर लिहावंसं वाटलं, की असं गाढवाचं एकमेकाशी लग्न लावून कधी पाऊस पडतो का? त्याच्यामागे विज्ञान आहे, त्याच्यामागे निसर्ग चक्र आहे. ही गोष्ट लोकं खेड्यातली ग्रामीण सगळी जी संस्कृती असते, ती पूर्ण आपल्या शहरी संस्कृतीपेक्षा वेगळी असते. काही जर एखादी कॅलॅमिटी आली, काही नैसर्गिक आपत्ती आली, तर ते लोकं आपल्यासारखं विज्ञानाचा किंवा याचा उपयोग करत नाहीत, मदत घेत नाहीत. ते अशा पारंपरिक जे त्यांच्या गावातल्या देवऋषांनी सांगितलंय किंवा त्या गावातला कोणी गोसावी असेल त्यानं सांगितलंय किंवा मंदिरातल्या पुजाऱ्यानं जो उपाय सांगितलाय, तो ते उपाय करायला प्राधान्य देतात. आणि अजूनही काही भागामध्ये जे अगदी वाड्या-वस्त्यांवर राहणारे लोकं आहेत, ते अजूनही यातल्या काही प्रथा फॉलो करतात. जेव्हा मृग नक्षत्र येतं, तेव्हा मृगाचा एक पैसा किडा नावाचा किडा असतो. त्या किड्याला जर हळद-कुंकू वाहिलं, त्याला जर नैवेद्य दाखवला, शेवग्याच्या पानांची भाजी करून किंवा ह्याचा नैवेद्य दाखवला, तर भरपूर मृग नक्षत्राचा पाऊस पडतो. असा समज अजूनही आहे. आणि त्या मृग नक्षत्राच्या दिवशी, ज्या दिवशी मृग नक्षत्र लागतं, त्या दिवशी अजूनही त्या पैशा किड्याची पूजा करून त्याला शेवग्याच्या पानांची भाजी नैवेद्य म्हणून दाखवली जाते. तर ह्या गोष्टी अजूनही आपल्या समाजात रुजलेल्या आहेत. आणि हे थोडं बाजूला व्हायला पाहिजे. आता आता आपण सगळे शिक्षणानं साक्षर झालेलो आहोत. आपण नवीन विचार करायला पाहिजे. विज्ञानाचा जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोन आपण अवलंब केला पाहिजे. यासाठी कुठेतरी आपण ही गोष्ट मांडल्याशिवाय लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. म्हणून ही कथेच्या माध्यमातून मांडली. हो. आणि तुम्ही जसं अंधश्रद्धा या समस्येवर लिहिलं तसं कोरोना या पार्श्वभूमीवर तुम्ही पालवी ही कथा लिहिली. त्यात तुम्ही जे हो. जगन्नाथ आहेत, त्यांच्या मृत्यूनंतरचं एक काल्पनिक कथानक रचलं आहे. तर हे हो, कथानक हो. कसं सुचलं? ॲक्चुअली कोरोना काळामध्ये माझ्या बिल्डिंगमध्ये पण बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली होती. आणि त्यातले काही ज्येष्ठ नागरिक हे लागोपाठ गेले कोरोनामुळे. त्याचा कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे. मग त्यांच्याबद्दल थोडासा माझ्या मनात विचार घोळत होताच, की कोरोना झाला किंवा हॉस्पिटलमध्ये जो एकांतवास त्यांना भोगावा लागतो, त्यामध्ये ते स्वतः काय विचार करत असतील किंवा ते काय कल्पना करत असतील, की आपण जर मरण पावलो तर आपल्या कुटुंबियांचं काय होणार? आपले मित्र-मैत्रीण, आपले नातेवाईक ह्यांचं काय होणार? आपली मुलं-नातवंड यांचं काय होणार? तसंच आपल्या आजूबाजूला जे लोक राहतात, ते आपल्याबद्दल काय विचार करतील? त्यांना आपल्याबद्दल काय वाटेल? असे विचार एकांतवासात असताना ते करत असतील का? हा खरा मी विचार केला आणि तसा विचार करता करता मला पालवी कथेचं बीज सुचलं आणि मी पालवी कथा लिहिली. तर त्याच्यामध्ये फिक्शन जास्त आहे. असं होईल का नाही माहिती नाही. कारण वरती आपल्या मृत्यूनंतर रजिस्ट्रेशन असेल का नाही आपल्या मृत्यूचं वगैरे ह्या गोष्टी जरा थोड्याशा त्या थोडीशी आपली पॉलिटिकल बाजू म्हणता येईल, की जिथं जाऊ तिथं प्रत्येक गोष्टीसाठी सामान्य माणसाला रांगेत उभं राहावंच लागतं. मग ते जन्माचं नोंदणी करणं असो किंवा मृत्यूची नोंदणी करणे असो. आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत ही रांग काही सुटलेली नाही. तशीच आपल्या मृत्यूनंतर, मृत्यू पश्चातच्या जीवनामध्ये सुद्धा ही रांग सुटलेली नाही आपल्याला. हे मला त्याच्यातून दाखवायचं होतं. आणि मग ते थोडंसं विनोदी अंगानं त्यांना भेटल्यानंतर आधीचे मृत्यू पावलेले लोक काय बोलतील? त्यांना आम्हाला तुम्ही सोबत म्हणून आलात, आता मस्त आपण पत्ते खेळू, हे करू, ते करू, असं लोक त्यांना बोलतायत. हे सगळं एक ब्लॅक कॉमेडी म्हण किंवा विनोदी अंगानं अशी मी लिहायचा प्रयत्न केला ती कथा. त्याचप्रमाणे तुमच्या ब्लू अमरेला, गिरिजा, गाभूळ या कथांमधील स्त्री व्यक्तिरेखा या विशेष आहेत. तर तुमच्या कथांमधील स्त्री व्यक्तिरेखांबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली मी कथा लिहायला सुरुवात करायच्या आधी कविता लिहित होते, अजूनही लिहिते. तर माझ्या कवितेचा विषय सुद्धा स्त्री जाणीवांच्या आणि निसर्ग कविता हाच मुख्य होता. आणि त्या स्त्री जाणीवांच्या कविता लिहिता लिहिता काही गोष्टी माझ्या मनात तशाच राहत गेल्या आणि त्या राहिलेल्या गोष्टी मी कथेतून मांडायचा प्रयत्न केला. म्हणून माझ्या कथांचा मुख्य विषय हा स्त्री जाणीवा किंवा स्त्रियांविषयी लिहिलेल्या कथा असतात. आणि ब्लू अम्ब्रेला मध्ये म्हण किंवा
गिरिजा नावाची मी एक जी कथा लिहिली आहे ती अशा महानगरांमध्ये ज्या मोलकरणी असतात पूर्ण वेळ काम करणाऱ्या म्हणजे स्वच्छतेपासून स्वयंपाकापर्यंत काम करणाऱ्या ज्या आपल्या मदतनीस असतात त्या मदतनीस बायकांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय असतं, त्यांचे विचार काय असतात किंवा त्या कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये येऊन काय काम करतात, कशा करतात, त्यांच्या समस्या काय आहेत, हे सगळं मी त्या गिरिजा नावाच्या कथेमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर ऑर्गंडीची फुलं नावाची माझी कथा जी आहे त्याच्यामध्ये कापूस वेचणी कामगारांचं दुःख मांडायचा मी थोडक्यात प्रयत्न केला होता की जेव्हा कापसाला भाव मिळत नाही तेव्हा कापसाचं शेत केलेले जे शेतकरी असतात ते किमान विम्याचे पैसे तरी मिळावेत यासाठी म्हणून ते अख्खं कापसाचं रान पेटवून देतात. मग त्यावेळेला ते बघत नाहीत की कापसामध्ये कोणी मजूर बायका आहेत का किंवा कोणी अडकलं आहे का किंवा आणखी कोणी मनुष्य आहे का, हे त्यांच्याकडून फारसं बघितलं जात नाही. मग त्या घटनेमध्ये त्या मुलीची ज्या कथेतल्या नायिकेची आई जेव्हा त्या कापसामध्ये होरपळते तेव्हा तिच्या मनावर त्या बालमनावर काय परिणाम झाला असेल किंवा असं होतं बरेचदा आपल्यापर्यंत या गोष्टी शक्यतो पोचत नाहीत पण असं खूपशा गावांमध्ये या गोष्टी होतात. अजूनही याच्या पुढची भयानक गोष्ट ही आहे की ऊस तोडणी कामगार त्या पाळीच्या 4 दिवसामध्ये त्यांना ऊस तोडणीसाठी बोलवलं जात नाही आणि त्यांची 4 दिवसाची मजुरी बुडते आणि ही मजुरी बुडू नये म्हणून त्या बायका आपलं गर्भाशय काढून टाकतात. हे किती हॉरिबल गोष्ट आहे ही की 4 दिवसांची मजुरी मिळण्यासाठी म्हणून या बायका आपलं गर्भाशय काढून टाकतात. म्हणजे आपला समाज किती संवेदनाहीन होत चाललाय हे सगळं मला कथांमधून मांडायचं असतं आणि त्यासाठी स्त्री किंवा स्त्री जीवन हे खूप चांगलं मला माध्यम वाटतं की त्यांच्या थ्रू या सगळ्या गोष्टी मांडल्या जातील. म्हणून माझ्या कथांमध्ये जास्तीत जास्त स्त्री पात्र असतात. मी स्त्री जाणवांविषयीच्या कथा लिहिते त्यामुळे. हो. तुम्ही तुमच्या कथांमधून विविध सामाजिक प्रश्न हाताळलेच आहेत. स्त्री पात्र तर विशेष उल्लेखनीयच आहेत. आणि तुम्ही आता एखादी कथा लिहत आहात का? किंवा एखाद्या विषयावर कथा लिहिणार आहात का? असं काही ठरवलं आहे का? हो. आता सध्या मी कथा लिहितीच आहे. बऱ्याच स्त्री जाणीवांच्या पण आहेत आणि प्लस वेगवेगळ्या सामाजिक समस्यांवर आधारित 1-2 कादंबऱ्यांचे पण विषय माझ्याकडे आहेत. ज्याच्यावर मी पुढच्या भविष्यामध्ये त्या कादंबऱ्या लिहायचा प्रयत्न करणार आहे. आता जस्ट काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीमध्ये थिबा पॅलेस नावाचं एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तिथे ब्रह्मदेशाचा शेवटचा राजा थिबा याला नजरकैदेमध्ये इंग्रजांनी ठेवलं होतं आणि त्या थिबा राजाची जी मुलगी होती त्या मुलगीनं तिथल्याच रत्नागिरीतल्याच एका स्थानिक माणसाशी लग्न केलं आणि ते लग्न केल्यानंतर थिबा राजानं तिला आपल्या राजघराण्यातनं निष्कासित केलं आणि त्यानंतर तिचं पूर्ण आयुष्य सगळं आयुष्य दारिद्र्य रेषेखाली गेलं. एक राजकन्या असून सुद्धा ती तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये अक्षरशः रस्त्यावर भीक मागत होती. हे तिथल्या रत्नागिरीतल्या बऱ्याच लोकांनी बघितलेलं आहे आणि त्या राजकन्येचं नाव होतं टुटू. तिची नातवंड वगैरे आहेत आता. त्यांनी आता स्वतः पुढे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून त्यांचे उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत. पण तरी सुद्धा तिचा जो काळ होता त्या काळामध्ये फक्त तिच्या आईचा फोटो तिच्याकडे पुरावा म्हणून होता की ती थिबा राजाची नात आहे. म्हणजे हे खूप वेगळी थीम आहे जी आतापर्यंत कोणी त्याच्यावर लिहिलेलं नव्हतं. तर मी त्याच्यावर कथा आता लिहितेय. ती कथा थोड्या दिवसात माझी पूर्ण पण होईल. तर ती आणखी छान वाटली तर मी एखादी कादंबरी पण ह्या विषयावर लिहीन. धन्यवाद मानसीताई. तुम्हाला तुमच्या आगामी लेखनासाठी खूप शुभेच्छा. तसंच मानसीताईंच्या धन्यवाद. साठी नुक्कड कथा विश्वाला तुम्ही जॉईन व्हा. विवेक साहित्य मंच या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि YouTube चॅनलला देखील फॉलो करा. धन्यवाद. धन्यवाद.